विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप आणि व्याख्या या संदर्भामध्ये माहिती बघितलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती कशा स्वरूपामध्ये वाढत गेलेली आहे याचा अभ्यास देखील करणं गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती आता तुम्ही म्हणसाल की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये व्याप्ती त्या ठिकाणी आहे. सुरुवातीला बघितलं आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा केवळ एक राजकीय आणि राजकीय हित संबंधावरतीच भर दिलेला त्या ठिकाणी दिसून येत होता. परंतु काळाच्या अनुरूप अनेक बदल आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये अभ्यासामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती जशा स्वरूपामध्ये वाढत गेली, स्वरूप वाढत गेलं, तशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये त्याच्या अर्थाच्या देखील व्याख्या बदलत गेलेल्या, स्वरूप देखील बदलत गेलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. सुरुवातीच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती ही अत्यंत मर्यादित होती. आपण बघितलं की राजनय किंवा राजकीय कारभाराच्या दृष्टिकोनातून जे काही युद्ध असतील, करार असेल, अनेक प्रकारच्या संधी त्या ठिकाणी होत असतात. या संधींचा अभ्यास आणि राजकीय दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा त्या ठिकाणी अभ्यास केला जात होता. नंतरच्या काळामध्ये जर बघितलं आपण या विषयाची व्याप्तीमध्ये सुरुवातीचा काळ आणि आजच्या काळामध्ये प्रचंड असा फरक किंवा आपल्याला जाणवतो. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती ही वाढत गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अलीकडील काळामध्ये जगाच्या संबंधामध्ये अनेक बदल होत गेले. व्यवहार एकमेकाशी वाढत गेले, दळणवळणाची साधनं वाढली, अनेक वस्तूंची देवाणघेवाण देखील वाढली, तंत्रज्ञान देखील त्या ठिकाणी आयात निर्यात होऊ लागली. एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी केवळ राजकीय नाही तर आर्थिक सामाजिक असे हित संबंध त्या ठिकाणी निर्माण झाले आणि साहजिकच मग आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये व्याप्ती स्वरूप वाढत गेली. आणि अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक किंवा बदल आपल्याला जर कोणता बघायचा असेल तो म्हणजे वैश्वीकरणाची प्रक्रिया. वैश्वीकरण प्रक्रिया ही अत्यंत व्यापक स्वरूपाची प्रक्रिया आहे. आज जगातल्या जवळपास जे काही स्वतंत्र स्वयंनिर्भर जी राज्य किंवा देश निर्माण झालेले आहेत या देशांच्या सीमा आज ह्या मोकळ्या झालेल्या आहेत. प्रत्येक देशाच्या सीमा आज प्रत्येक देशाशी आर्थिक सामाजिक व्यवहार करताना किंवा इतर सर्व गोष्टीसाठी मोकळ्या झालेल्या आपल्याला दिसून येतो. आज आपल्या भारताने 1991ला जागतिकीकरणाची म्हणजे वैश्वीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजेच या ठिकाणी जगातला कोणताही देश भारतामध्ये कोणताही व्यवहार करू शकतो किंवा भारत जगातल्या कोणत्याही देशाशी व्यवहार करू शकतो. केवळ विचारधाराशीच त्या ठिकाणी मानलेले नाही आहेत. ह्या वैश्वीकरणाच्या प्रक्रियेवर जगामध्ये विचारसरणीच्या आधारे अभ्यास त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधाचा केला जात होता. आपण बघितले सोव्हिएत रशिया याबरोबर भांडवलशाही अमेरिका या दोन्ही देशांची विचारसरणी वेगवेगळी होती. हा विचारसरणीचा अभ्यासाशिवाय अनेक प्रकारच्या विचारसरण्या तत्कालीन देशामध्ये निर्माण झालेल्या होत्या. फॅशिझम असेल, नॅझिझम असेल, समाजवाद असेल, लोकशाही असेल, राजेशाही असेल, निरंकुश राजेशाही असेल, नियंत्रित राजेशाही असेल, या संपूर्ण विचारधारांचा देखील अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक भाग बनलेला होता. पण या वैश्वीकरणाच्या प्रक्रियेनं जगातले सर्व दरवाजे उघडे केले आणि खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप हे व्यापक झालेलं आपल्याला काय त्या ठिकाणी जाणवते. म्हणून आज आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती किंवा आवाका अभ्यासाचा हा प्रचंड वाढ झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये व्याप्ती देखील ही सातत्यानं बदलत गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. पण बदलत्या परिस्थितीनुसार कोणकोणते बदल आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होत गेले हे देखील बघणं क्रमप्राप्त ठरते. म्हणूनच मग आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती अगोदर बघणार आहोत. यामध्ये सार्वभौम राष्ट्रांमधील सर्व प्रकारच्या
आणि विविध पातळीवरील संबंधांचा अभ्यास सार्वभौम राष्ट्र आहे. आज जगामध्ये 200च्या जवळपास किंवा 200पेक्षा अनेक सार्वभौम राष्ट्र त्या ठिकाणी राहत असतात. या राष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या संबंध त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. हे संबंध विविध पातळ्यावर त्या ठिकाणी होत असतो. 17व्या शतकापासून सार्वभौम राष्ट्रामधील अभ्यास केला. 17व्या शतकामध्ये जी काही राष्ट्र स्वतंत्र होती यांचा काळापासूनच खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मग या देशामध्ये विविध पातळ्यावरचा संबंधाचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. आर्थिक व्यवहार एकमेकाशी केले जात होते. सामाजिक देवाणघेवाण असेल, राजनय असेल, राज्यकारभार असेल, कोणताही देश या ठिकाणी जगत असताना अनेक देशासोबत युद्ध सैन्य किंवा लष्करी करार मदार करत होता. आपण जर संकटात आलो तर आपल्याला कोणता तरी देश किंवा कोणता तरी मित्र त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून अनेक देश इतर देशासोबत मैत्रीचे करार किंवा युद्धाचे करार त्या ठिकाणी केले. मग या करारांचा अभ्यास सुरुवातीच्या काळामध्ये 16व्या शतकापासून किंवा 17व्या शतकापासून खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीला सुरुवात झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. ग्रीक नगर राज्यामध्ये प्राचीन काळामध्ये अथेन्स, स्पार्टा या देशामध्ये देखील संबंध होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ही संकल्पना प्राचीन काळापासून आहे. परंतु खऱ्या अर्थानं तिचं सुरू आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये अभ्यासाला जर बघायचं असेल तर त्या 17व्या शतकापासून त्याचा समावेश त्या ठिकाणी केला गेलेला आहे. मग 17व्या शतकामध्ये अनेक राष्ट्र ही स्वयंभू होती. स्वयंभू राष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे इतर राष्ट्रासोबत व्यवहार अनेक पातळीवर होते. या सर्व व्यवहाराच्या ज्या पातळ्या आहेत त्यांचा समावेश देखील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासामध्ये केला जात असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मग बदलत्या परिस्थितीनुसार यामध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसून येतो. कारण राष्ट्रराज्यामध्ये संकल्पना वाढत गेल्या आणि एकमेकाचे संबंध अनेक कारणामुळं वाढत होत गेलेले आपल्याला दिसून येतात. मग प्रत्येक देश एक प्रकारचं नीती किंवा धोरण इतर राष्ट्रासोबत आखत असतो. याला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. या परराष्ट्र धोरणाचा देखील अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये महत्त्वपूर्ण केला जातो. आज जगामध्ये प्रत्येक राष्ट्र स्वयंभू राष्ट्र हे स्वतःचं परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी हे परराष्ट्र धोरणामध्ये कोणकोणत्या घटकाच्या आधारे परराष्ट्र धोरण निर्माण केले जातं, ते घटक कोणते आहे या घटकांचा देखील अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होतो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारताचं परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक भाग आहे. तो एक पेपर आहे. आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी परराष्ट्र धोरणाचा हा एक पेपर आपण स्वतंत्र अनेक दिवसापासून वर्षापासून अभ्यास त्या ठिकाणी करतो. मग या परराष्ट्र धोरणामध्ये कोणकोणते घटक आहेत? जगामध्ये आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण आखत असताना प्रत्येक राष्ट्रप्रमुख किंवा प्रत्येक देश आपली तत्कालीन सामाजिक परिस्थिती, आपली आर्थिक परिस्थिती, आपल्या गरजा या सर्व गोष्टींचा विचार करून परराष्ट्र धोरणाची आखणी त्या ठिकाणी करत असतो. मग याला घटक कोणकोणते जबाबदार आहेत त्या ठिकाणी याद्वारे जगामध्ये कशा स्वरूपाचं वातावरण आहे यानुसार देखील काय आहे त्या ठिकाणी परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी होत असतो. तत्कालीन अनेक समस्या त्या ठिकाणी उद्भवत असतात. या समस्यांचा अंतर्भाव देखील परराष्ट्र धोरणामध्ये प्रतिबिंबित होतो. जगा आणि जगू द्या क्षेत्र भारताचं होतं, पाकिस्तानचं वेगळं आहे, चीनचं परराष्ट्र धोरण वेगळं आहे. प्रत्येक देशाचं स्वतंत्र अशी स्वतःची एक नीती आहे. अलीकडे काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जर बघितलं परराष्ट्र धोरणामध्ये बदल झालेला होता प्रत्येक देशाच्या. कारण प्रत्येक देशाने आपल्या देशाची सीमा बंद केली आहे. चीनमध्ये निर्माण झालेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगातल्या इतर देशामध्ये वाढला आणि जगातल्या प्रत्येक देशाने आपापल्या सीमा बंद करायला सुरुवात त्या ठिकाणी केली. म्हणजेच काय की परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्र नीतीवर परिणाम झाला. म्हणजेच या धोरणाचा देखील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये त्या ठिकाणी अभ्यास होत असलेला आपल्याला दिसून येतो. मग राष्ट्र कोणतंही नीती किंवा धोरण अवलंबत असताना त्याचा जगामध्ये देखील इफेक्ट होतो. कारण रशियाचं साम्यवादी राजवट टिकून ठेवण्यासाठी आपले जे काही साम्यवादी देश आहे या देशाची आर्थिक मदत करणे, त्यांना आपल्या विचारधारामध्ये समाविष्ट करून घेणे ते राष्ट्राचं धोरण आहे. भारत स्वतंत्र झाला होता
त्यावेळेस भारताचं परराष्ट्र धोरण आखत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगातल्या दोन्ही भांडवलशाही राष्ट्रामध्ये किंवा साम्यवादी राष्ट्रामध्ये समाविष्ट न होताना स्वतःचं एक स्वतंत्र असं परराष्ट्र धोरण आखण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. अशा स्वरूपाचं परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी आखलं जात असतं आणि त्याचा परिणाम जगामध्ये कशा स्वरूपाचा होतो हे देखील त्या ठिकाणी बघणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इराक असेल, अलीकडल्या काळामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं धोरण, त्यानंतर रशियानं अवलंबलेलं त्याच्या स्वतंत्र मित्रराष्ट्रासोबतचे धोरण, वेगवेगळे धोरण आहेत आणि या सगळ्या धोरणांचा विद्यार्थ्यांवरती परिणाम त्या ठिकाणी होतो, इतर गोष्टीवर देखील परिणाम होतो. अशा स्वरूपामध्ये आज अफगाणिस्तानचं परराष्ट्र धोरण असेल, पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण असेल, आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला कोणतं अनुकूल आहे किंवा जगामध्ये शांतता सहिष्णुता कोणत्या परराष्ट्र धोरणावर होतं या सर्व गोष्टींचा वापर या परराष्ट्र धोरणामध्ये केला जातो. एकेकाळी 16व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास एक राजकीय घडामोडी म्हणून त्या ठिकाणी बघितला जात होता, परंतु नंतरच्या काळामध्ये राजकीय घडामोडीमधून सामाजिक आर्थिक घटकांचा त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे आणि प्रत्येक देशाच्या स्वतंत्र जे काही राष्ट्र आहेत ते स्वतंत्र राष्ट्र आहे आपलं परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी आखत असते. या परराष्ट्र धोरणांचा अभ्यास देखील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे राजनैतिक युद्ध आणि शांततेचा. दुसरा बिंदू बघितला आपण परराष्ट्र धोरणाचा अभ्यास, परराष्ट्र धोरणांचा अभ्यास. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे तिसरा जो घटक आपण बघतोय तो म्हणजे राजनैतिक युद्ध आणि शांततेचा अभ्यास. युद्ध आणि शांततेचा अभ्यास. जगामध्ये 2 महायुद्ध झालेली आहेत. या दोन्ही महायुद्धामध्ये कोणकोणती सहायक परिस्थिती निर्माण झाली होती. पहिल्या महायुद्धामध्ये जगामध्ये अनेक देशांचं कोणतं नुकसान झालं, एकंदरीत जगावर या युद्धाचा काय परिणाम झाला आणि यानंतर ह्या युद्धाचे झालेले जे काही परिणाम आहे, नकारात्मक परिणाम, यामुळे कुठंतरी सावरला पाहिजे. तर तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन यांनी जो 20 कलमी किंवा 16 कलमी कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता, एकंदरीत जगामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे. हा उद्देश होता, शांतता निर्माण झाली पाहिजे. शांतता निर्माण करण्यासाठी जगातील राष्ट्रांनी कोणतं वर्तन त्या ठिकाणी केलं पाहिजे याची एक कलमी कार्यक्रम देखील त्या ठिकाणी केलेला होता. आणि या कलमी कार्यक्रमानंतरही जगामधलं दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 पर्यंत चाललं. जवळपास 6 ते 7 वर्ष दुसऱ्या महायुद्धाचा काळ झालेला जगावर प्रकोप झालेला होता. या युद्धामध्ये अणुबॉम्बसारखे शस्त्रास्त्राचा वापर केला होता. म्हणजे जग नष्ट होतं की काय असा हा त्या ठिकाणी जगावर एक परिणाम झाला होता. या दोन्ही महायुद्धाचे परिणाम मानव जातीवर, एकंदरीत पर्यावरणावर, पृथ्वीवर कशा स्वरूपाचे झाले आणि हे होऊ नये म्हणून कशा स्वरूपाचे आपण शस्त्रसंधी केल्या पाहिजे. जगामध्ये प्रत्येक राष्ट्राकडे जी काही शस्त्र स्पर्धा आहे त्या शस्त्रस्पर्धेमध्ये मात दिली पाहिजे, नष्ट करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. पण यासाठी राजनैतिक नावाची पद्धत देखील काय उपस्थित झालेली आहे. राजनैतिक काय करत असतात तर प्रत्येक देशाचे राजनैतिक ठेवत असतात. जे इतर देशासोबत मैत्रीपूर्ण संबंध भूमिका राहण्याची भूमिका खऱ्या अर्थानं राजनय हे पार पाडत असतात. राजनय म्हणजे प्रत्येक एक प्रकारचा तो 2 देशामधला दुवा त्या ठिकाणी होता. आज जगामध्ये प्रत्येक देशाचे परराष्ट्रदूत एकमेकांच्या देशांमध्ये त्या ठिकाणी याच कारणास्तव आज देशाचे संबंध केवळ राजकीय स्वरूपाचे नाही, प्रत्येक असे जटिल स्वरूपात झाले. अनेक विद्यार्थी तंत्रज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रातून एकमेकांच्या गरजा भागवण्याचं काम आज प्रत्येक देश करतो. आज प्रत्येक देश स्वतंत्र जरी असला
तो स्वतंत्र विकास करू शकत नाही. कारण प्रत्येक देशाला अनेक आपल्या गरजा भागवण्यासाठी इतर देशावर देखील अवलंबून राहावं लागत असतं. आणि या गरजा भागवण्यासाठी अनेक करार मदार त्या ठिकाणी होत असतात. एखाद्या वेळेस करार मदार पाळले गेले तर त्या देशामधील राष्ट्रांचे संबंध हे खराब होत असतात. हे खराब झालेले संबंध सुधारण्याची भूमिका राजनैतिक त्या ठिकाणी पाळत असतो. आणि दोन्ही महायुद्धानंतर तिसरं महायुद्ध जर झालं तर या पृथ्वी तलावर मानव जिवंत राहील की नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणून तिसरं महायुद्ध होऊच नाही मग काय दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील. या दृष्टीने अनेक प्रकारच्या शस्त्रसंधी आण्विक शस्त्रबंद झाली पाहिजे. जी जगामध्ये शस्त्रनिर्मितीची स्पर्धा लागली आहे तिला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे. यासाठी अनेक शस्त्रसंधी, शस्त्रनियंत्रण, निशस्त्रीकरण अशा अनेक नवनवीन संकल्पनाचा देखील अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये त्या ठिकाणी असतो. आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राजनैतिक, युद्ध आणि शांतता या तिन्ही गोष्टीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. या तिन्ही गोष्टी वगळून आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती विचार करू शकत नाही. म्हणूनच आंतरराष्ट्रीय संबंध हा एक महत्त्वाचा विषय आज आपल्या या ठिकाणी आपण बघत आहोत. नंतरच्या तासिकेमध्ये आपण राहिलेले आंतरराष्ट्रीय संबंधाचं व्यापक स्वरूप काय आहे ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.